Take me on your magic river. रिमझिम पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईचा फेमस अगदी गरमागरम आणि झणझणीत असा हा वडापाव बनवलेला आहे. याबाबत आणखी काही बोलण्यापेक्षा पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशा झणझणीत, चटपटीत आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपीज. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आज आपण मुंबईचा फेमस वडापाव कसा तयार करायचा ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी घेतलेलं आहे बेसन पीठ. बेसन पीठ साधारणतः या चमच्याच्या मापाने 2 चमचे एवढं घेतलेलं आहे. वाटीच्या मापाने म्हणाल तर 1.5 वाटी एवढं आहे. त्यानंतर ओवा छान असा हातावर क्रश करून टाकायचा, म्हणजे त्याचा स्वाद हा पिठामध्ये उतरतो. हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर पाणी टाकून हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हे बॅटर मिक्स करत असताना एकाच वेळी सगळं पाणी टाकू नका, तर अगदी थोडं थोडं पाणी करून बॅटर मिक्स करायचं, म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट होते, प्रमाण चुकत नाही. आणि बॅटर परफेक्ट झालं तर तुमचा वडापावचं जे कोटिंग आहे वड्याचं ते देखील परफेक्ट होतं. व्हिस्कच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्या, म्हणजे पिठामध्ये गुठळ्या राहत नाही. बॅटरची कन्सिस्टन्सी देखील आपल्याला समजण्यास मदत होते. हे पहा, अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी अशा पद्धतीचीच असायला हवी. हे बॅटर रेस्ट घेण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण लसूण आणि हिरवी मिरचीचा छान असा ठेचा तयार करू. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असा हा ठेचा तयार करून घ्यायचा. आता ठेचा आपण थोडंसं जास्त बनवलेला आहे, कारण हिरवी चटणीसाठी देखील उपयोगात येणार आहे आणि बटाटा चटणीसाठी देखील उपयोगात येणार आहे. त्यानंतर बटाटे घेतलेले आहे, छान अशा हाताने कुस्करून घेतलेले आहे. लगेचच बटाटा चटणी तयार करूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीची बटाटा चटणी असते, परंतु चवीला मात्र अमेझिंग असते. तेलामध्ये टाकायचं 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि मोहरी छान अशी परतवून घ्यायची, छान तडतडून द्यायची. फोडणी छान बसली की चटणी देखील छानच होते. त्यानंतर यामध्ये आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे तो ठेचा टाकायचा. मंद आचेवर फोडणी द्या. फोडणी छान झाली की बटाटा चटणी देखील उत्तमच होते. त्यामध्ये टाकूया हळद आणि हिंग. दोन्हीही मी पाव चमचा घेतलेला होता, दोन्हीही मिक्स करून घेतलेला होता, ते टाकलेलं आहे. छान असं तेलामध्ये आपण सर्व जिन्नस तळून घेतलेले आहे. त्यामध्ये टाकूया बटाटा. आता बटाटा छान मऊसूत उकडलेला असायला हवा. कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून बटाटा आपण छान असा मऊसूत उकडून घेतलेला होता. यामध्ये टाकायचं 1 चमचा मीठ, कस्तुरी मेथी 1 चमचा आणि खूप सगळी बारीक चिरलेली कोथिंबीर. ताजी फ्रेश कोथिंबीर होती, त्यामुळे त्याचा स्वाद देखील छान असा बटाटा चटणीमध्ये येतो. या व्यतिरिक्त तुम्हाला जर यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकायचा असेल तरी देखील ॲड करू शकता. अगदी छान असा मंद आचेवर आपल्याला ही बटाटा चटणी परतवून घ्यायची. बटाटा चटणीचं स्ट्रेक्चर पाहू शकता, अगदी अशा पद्धतीचंच असायला. आता लगेचच आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. हे पहा, अगदी मी आता ही संध्याकाळची व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटीचा थोडासा फरक दिसत असेल, परंतु अगदी परफेक्ट डिटेलमध्ये आपण ही रेसिपी पाहत आहोत. जी बटाटा चटणीसाठी वापरलेली हिरवी चटणी होती त्यातीलच काही शिल्लक ठेवली आहे. त्यामध्ये खूप सगळी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलं. हिरवी चटणी आपली तयार आहे. हे पहा, अगदी छान परफेक्ट अशी हिरवी चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. आता आपण स्लाईस केलेल्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायचे. हलकेसे कट द्यायचे, पूर्ण स्लाईस करायचे नाही, हलकेसे कट द्यायचे, जेणेकरून तेलामध्ये हिरवी मिरची टाकल्यानंतर ती फुटत नाही. हे पहा, अशा पद्धतीने. अगदी खूप जास्त तिखट आहे, त्यामुळे थोडेच हिरव्या मिरच्या मी तळणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक तळू शकता. छान अशा कडकडीत गरम तेलामध्ये छान तळून घेतलेले आहे. 1 मिनिटामध्ये छान तळून होते. लगेचच आपण ती काढून घेणार आहोत. आता यावर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि छान अशी आपली हिरवी मिरची देखील तयार आहे. हिरवी चटणी देखील तयार आहे. आता आपल्याला या ठिकाणी जी लाल चटणी तयार करतात ती कशी तयार करायची ते पाहूया. त्याच कडकडीत गरम तेलामध्ये आपण या ठिकाणी छान अशी बुंदी तळून घेणार आहोत. बेसन पीठ जे भिजवलेलं होतं त्यापैकीच काही बेसन पीठ छान असं तेलामध्ये सोडायचं, त्याची छोटी छोटी बुंदी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर त्या बुंदीपासून ही लाल चटणी कशी तयार करायची ते पाहूया. आता ही जी बुंदी आहे ती तळताना थोडीशी कडक तळून घ्यायची, छान कुरकुरीत झालेली असायला हवी, त्यामुळे चटणी देखील छान अशी तयार होते. हे पहा,
मंद आचेवर, मंद ते मध्यम आचेवर छान अशी आपण ही बुंदी तळून घेतलेली आहे. लगेचच आपण ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली, त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. त्यानंतर या चटणीसाठी लसूण मात्र खूप जास्त क्वांटिटीमध्ये घालायचं. त्यानंतर लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि छान अशी मिक्सर पल्स मोडवर चालू बंद करत या स्ट्रेक्चरची आपल्याला ही चटणी दळून घ्यायची. यापेक्षा खूप जास्त बारीक नको किंवा खूप जास्त जाडसर नको. ही लाल चटणी देखील आपली तळून झालेली आहे. हे पहा, परफेक्ट अशी आपली ही लाल चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर लगेचच आपला या ठिकाणी बटाट्याची चटणी जी होती ती छान थंड झालेली आहे. लगेचच आपण याचे वडे तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने छान चपटा असा हा वडा तयार केलेला असतो आणि अशाच पद्धतीने राहिलेले सगळे वडे आपण तयार करून घेतलेले. साधारणतः एवढे वडे आपले तयार झालेले आहेत. लगेचच आपण तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा वडा तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे. त्यासाठी बॅटरमध्ये हा वडा सोडायचा आणि त्यानंतर परफेक्ट असं कोटिंग बॅटरचं त्यावर लागतं की नाही हे चेक करायचं आणि अशा पद्धतीने हे वडे तळून घ्यायचे. आता आपण अगदी बॅटर अर्धा ते 1 तासासाठी रेस्ट घेण्यासाठी ठेवलेलं होतं, परंतु अगदी बेसन पीठ साठीच्या डाळी वापरतो ते प्रत्येक वेळेस एकसारख्या मिळत नाही. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात, काही हायब्रिड असतात, काही गावरान असतात. त्यामुळे अगदी 1 ते 1.5 तासासाठी मी बॅटर रेस्ट घेण्यासाठी ठेवलेलं होतं, तरीही पाहिजे तेवढा वडा छान परफेक्ट झाला नाही. त्यामुळे अगदी थोडासा सोड्याचा वापर करायचा. बऱ्याचदा आपण हे बॅटर 1 तासासाठी रेस्ट घेण्यासाठी ठेवलं तर त्यामध्ये सोडा टाकण्याची सुद्धा गरज पडत नाही, परंतु सुरुवातीला सोडा न टाकता अगोदर तुम्ही एक वडा तळून घ्या. जर आवश्यकता वाटली तरच अगदी थोडासा सोड्याचा वापर करा, परंतु सोड्याचा वापर शक्यतो खूप जास्त करायचा नाही. अगदी पाव चमचा किंवा चिमूटभर एवढाच सोडा यामध्ये टाकलेला आहे. छान मिक्स करून घेतला आणि अशा पद्धतीने राहिलेले सगळे वडे मी तळून घेणार आहे. मी वडे तळून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपीज आपण पाहत असतो. पावसाळा स्पेशल तर खूप सगळ्या रेसिपीज आपण पाहिलेल्या आहे. सगळे वडे आपले तळून झाले, सगळ्या चटण्या तयार आहे. लगेचच आपण हा वडा सर्व करूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. आणि या व्हिडिओच्या शेवटी अशीच एक चटपटीत झणझणीत अशी रेसिपीज देणार आहे, ती रेसिपी देखील पाहायला विसरू नका. आणि उद्या दुपारी 12 वाजता आषाढ स्पेशल एक नवीन रेसिपीज आपण पाहणार आहोत. ती रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. हे पहा, खूप छान असा हिरवी चटणी ठेवलेली आहे, लाल चटणी देखील ठेवली आहे. छान असा वडा आपला सर्व करून झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटसोबत हाईप देखील नक्कीच करा. अगदी वेळात वेळ काढून माझं ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.